नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण सगळ्यांनी बंगालचा वाघ पाहिलेला आहे. पण आज चर्चा होते ते बंगालच्या वाघिणीशी, ममता बॅनर्जीची. हुकुमशहा सरकारबरोबर कसं लढायचं हे जर शिकायचं असेल तर मला असं वाटतं ममता बॅनर्जी यांच्याकडून सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आज इतिहासात पहिल्यांदाच असं झालंय की एखाद्या राज्यातली मुख्यमंत्री ही वकिलाचा कोट घालून तिथे सुप्रीम कोर्टामध्ये हजर झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रतिवाद केला. आज सगळीकडे ममता बॅनर्जी यांची चर्चा होते आहे. त्याचं प्रचंड कौतुक होतंय. कौतुक करणारे लोक हेच म्हणतायत की परिस्थिती कशीही असो, लढलं पाहिजे, भिडलं पाहिजे. ममता बॅनर्जी याच्यातनं जिंकेल की हरेल माहिती नाही, पण इतिहासामध्ये नोंद होईल की ती लढली आणि ती भिडली. आपल्या राज्यावर इतक्या डीप लेवलचं प्रेम असायला पाहिजे, आपल्या लोकांसाठी इतक्या काय म्हणू तन्मयतेने इतक्या लेवलचा आस्था असायला पाहिजे, इतकी तळमळ असायला पाहिजे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्याबद्दल. तेव्हाच कोणीतरी हे इतकं मोठं टोकाचं पाऊल घेऊ शकतं. अशा प्रकारे लोक कौतुक करतायत. काय झालं होतं थोडक्यात सांगते. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचं इलेक्शन कमिशन जे काही घोळ घालत आहे त्याच्यामुळे पश्चिम बंगालचे लोक त्रासलेले आहे. ममता बॅनर्जी म्हणतायत इलेक्शन कमिशन हे SIR नावाची जी नवीन गोष्ट काढलेली आहे इलेक्शन कमिशननी, त्याच्यामुळे अनेकांची नावं जी आहेत ती गाळल्या जात आहेत. जसं बिहारमध्ये 65 लाख लोकांची नावं गळाली. ममता बॅनर्जींच्या या राज्यामध्ये अनेक लोकांची नावं गळाली. अनेकांवर प्रेशर होतं, त्यांनी स्वतःला संपवलं. याच्यावर आपण व्हिडिओ मागेच केलेले आहेत. प्रेशरमध्ये येऊन खूप मोठं काम असल्यामुळे पण अनेक लोक BLO हे आयुष्य संपवताना आपण पाहिलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अनेक लोकांनी तसं केलं आणि यावेळेला ममता बॅनर्जी ही सगळे मुद्दे आज कोर्टामध्ये मांडत होत्या. आज तारीख दिलेली होती, त्यांनी याचिका दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यामुळे त्याची तारीख होती. या ठिकाणी इतर अनेक सुद्धा वकील होते, म्हणजे कपिल सिब्बल होते आणि काही वकील यांच्याकडून होते. ममता बॅनर्जी स्वतः सुद्धा होत्या. ममता बॅनर्जी स्वतः सुद्धा बोलल्या. काय काय बोलल्या त्या हे पण मी तुम्हाला सांगते. त्यांनी हे सांगितलं की आम्ही इलेक्शन कमिशनला 6 पत्र पाठवले, डिटेलमध्ये सांगितले काय पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन कमिशनच्या लोकांनी घोळ केलाय. ममता बॅनर्जी म्हणतात आम्हाला उत्तर आलं नाही. त्या म्हणतात की जस्टिस क्राईज, तुम्हाला तो व्हिडिओ मी लावून दाखवणारच आहे. त्या म्हणतात की जस्टिस क्राईज बिहाइंड क्लोज डोर्स, दाराच्या बाहेर न्याय रडतोय, आम्ही दार उघडू शकत नाही, तुम्ही दार उघडू शकत नाही आहात. तुम्ही दार उघडा, न्याय येईल तुमच्याकडे, आहे तुमच्या हातात आहे. सुप्रीम कोर्टाला सांगताना त्या म्हणतात इतक्या पद्धतीचा अन्याय आम्ही कधीच पाहिला नाही. इलेक्शन कमिशनला तर त्यांनी व्हॉट्सॲप आयोग असं सुद्धा म्हटलेलं आहे, कारण व्हॉट्सॲपच्या अनेक गोष्टीनुसार ते काम करतायत असं त्यांचं म्हणणं होतं. ते म्हणतात की अनफेअर पद्धतीने पश्चिम बंगालच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे. जवळपास 1.4 कोटी लोकांवर डिस्प्युटेड म्हणून शिक्कामोर्तब केलेला आहे. 1.4 कोटी म्हणजे तुम्ही बघा, 140 लाख लोकांवर डिस्प्युटेड. 140 लाख लोक यांची नावं यांना काढून टाकायची आहेत. जर असतीलच कोणी बांगलादेशी तर प्रूफ करून काढावं ना. मागे तुम्हाला मी सांगितले 10 वर्षात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 81,000 बांगलादेशींना बाहेर काढलं आणि 10 वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना फक्त 8,500 लोकांना काढलं. 81,000 मनमोहन सिंगनी काढलेले कुठे आणि हे 8,500 यांची चिरकूट कुठे? हे काढू शकलेले नाहीयेत, आयडेंटिफाय करू शकलेले नाहीयेत. आणि आज जे लोक यांना वोट करू शकणार नाही असं माहितीये, असे हिंदू, मुस्लिम, छोट्या जातीतले लोक यांना डिस्प्युटेड म्हणून टार्गेट केलेलं आहे. त्या म्हणतायत की 58 लाखपेक्षा जास्त लोकांची नावं हटवण्यात आली आहे चुकीच्या पद्धतीने. त्यांची नावं हटवल्यामुळे मतदानांच्या हक्कावर परिणाम होतोय. त्यांनी कोर्टमध्ये बोलण्याची विनंती केली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की खूप तक्रारी, खूप चुका त्यांनी त्याच्यात दाखवल्या आणि त्या म्हणतायत की आम्हाला उत्तर द्या. इलेक्शन कमिशनला उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. आता 9 तारखेला पुढची सुनावणी आहे, 9 किंवा 10 तारखेला असं म्हणतायत. आणि इलेक्शन कमिशननी वेळ मागितला होता, तर कोर्टाने सांगितलं की याच्यापर्यंत जा. बोललंच असं जातंय की जो व्हिडिओ तुम्ही बघाल तर त्याच्यातनं कळेल की कोर्टाला सुद्धा या गोष्टी कळल्या आहेत, पटल्या आहेत. पण आता माहीत नाही कोणता दबाव त्यांच्यावर येतो आणि ते कोणत्या बाजूने निकाल देतात. पण भयंकर पद्धतीने आज जे ममता बॅनर्जींनी दाखवलं, एकीकडे मुंबईमध्ये आपण पाहतोय की मेहता नावाची कुणीतरी अमराठी व्यक्ती महापौर होते आहे. अमराठी व्यक्ती होऊ दे महापौर, पण त्यामुळे इथल्या मराठी अस्मितेसोबत हे लोक खेळ पण करत आहेत. असे नाहीये, यांना आस्था आहे. अनेकदा मराठी कल्चर कसं हे असतं, मराठी लोकांना घर मिळत नाही, जागा मिळत नाही, तुम्हाला उस्कून लावण्यात येतं, या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. आणि त्याच्यामध्ये हे सगळं आज महाराष्ट्रासाठी उभे राहणारे अशी लोक नाहीयेत, पण पश्चिम बंगालसाठी ही बाई लढली, भिडली, ती भिडतेच. त्या काय म्हणू, त्यांचे इलेक्शन सगळं हँडल करणारे एजन्सीच्यावर जेव्हा छापा पाडला होता ईडीनी, तर त्या सगळे कागद
कागदपत्र फाईली घेऊन बाहेर पडल्या म्हणाले, तुम्ही काय करताय, तुम्ही नॉट होम मिनिस्टर, असं त्यांनी म्हटलेलं होतं की हे काय काम करत नाही, यांना काही करायचं नाही आणि हे मुद्दामून आमच्या याच्यात ढवळढवळ करतायत, महिलांसोबत अन्याय करतायत, असं सुद्धा यांनी याच्यात म्हटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहे, याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. ममता बॅनर्जीचा हा व्हिडिओ पूर्ण पहा. Peace order, Aadhaar card been of the document, but no other Aadhaar card, state certificate, family register card, housing card is allowed, because all Bengal people names are getting excluded now while giving benefit. This is the time when the festival season is there, when harvesting season is there, when people are आजचा आवाज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.